खरंच आलास? हाय. काय काय बोलताय तुम्ही मॅडम? ये ये ये. तुम्हाला भाभी म्हणालास? भाभी? हा? नाही नाही मी मॅडम म्हणालो ए, मॅडम. तू मला परत भाभी म्हणालास? नाही म्हणालो. म्हणालास? लागली पैसे. हे नाटक तुम्हाला नक्की आवडेल. लागली पैस. दौरे आर माय फेवरेट पार्ट ऑफ द शो. खूप भाग्य लागतं जेव्हा तुम्ही आणि तुमचे को ॲक्टर्स इतके छान जलप झालेले असतात. मला प्रत्येक प्रयोगात काहीतरी वेगळं मिळतं तिच्यामध्ये. मी खूप एक्सायटेड ॲक्च्युली, खूप ग्रेटफुल आहे. मला तरी असं वाटतं की हा एक माइलस्टोन आहे. अजून बऱ्याच गोष्टी, अनेक प्रयोग, अनेक दौरे असे करायचे आहेत. सो वी आर लुकिंग फॉरवर्ड टू दॅट ॲक्च्युली. पण हां, 25 असा एक टप्पा आम्ही गाठला आहे. त्याचा आनंदही आहे आणि प्रचंड ग्रेटफुल आहे मी. तुला माझा कंटाळा येईपर्यंत मी तुझ्या बरोबर असणार आहे. ओके? खरं? येस. काय थोडक्यात तू कायम माझ्या बरोबर असणार आहेस का? कारण मला तुझा कंटाळा येणं तर शक्यच नाही. हे बायको, तू हे असं बोलायला लागलीस ना की मला कामावर जावंसच वाटत नाही. नको जाऊस तू. नाही, तुमची नाही. दुसरी बायको राहिली देशमुख. हो हो. अरे एवढा आणि काही नीट मोठा इश्यू नाहीये तो. मी आल्यावर काय? चेक करतो रे बाबा. इतकं भरभरून प्रेम देत आहेत. जिथे आम्ही जाऊ, पार लांजापासून ते नागपूरपर्यंत सगळीकडे आत्तापर्यंत 4 दौरे झालेत. आणि व्हेरी फ्रँकली दौरे हा जो एक घटक आहे नाटकाचा, तो माझा पर्सनल फेवरेट आहे. याआधी मी कधीच दौऱ्यांना गेले नाही आहे. अर्थात बाबामुळे मी ऐकलं आहे खूप की आज इथे प्रयोग झाला आहे, तिथे दौरा होता, हे झालं, मग दौऱ्यामधले किस्से, मग ट्रॅव्हलमधले किस्से. आणि मी बिईंग अन आर्टिस्ट मला ते अनुभवायला मिळतं आहे फर्स्ट हँड, ते सुद्धा इतक्या गोड टीमबरोबर. म्हणजे खूप भाग्य लागतं जेव्हा तुम्ही आणि तुमचे को ॲक्टर्स इतके छान जलप झालेले असतात. एक कम्फर्ट झोन झालेला असतो. मग अगदी लास्ट मिनिट चेंजेस असतील किंवा काही ड्रास्टिक मेजर चेंजेस करायचे असतील किंवा काही गोष्टी एकमेकांना कन्व्हे करायच्या असतील फॉर द बेटरमेंट ऑफ द नाटक, तरीसुद्धा ते खूप ईज मिळतो ते करायला. आणि अर्थातच म्हणजे फक्त मित्र सहलीला चाललेत हा पण झोन एक कॉन्स्टंट असतो. मग तिथे गेल्यावर काय खा, मग काय मजा करा, मग आज बॅगेत तुझ्या काय आहे, मग काय खाऊ आहे वगैरे, एवढंच चाललेलं असतं. खूप धमाल असते. सो दौरे आर माय फेवरेट पार्ट ऑफ द शो. व्हेरी फ्रँकली या नाटकामुळे मला पर्सनली ॲज अन ॲक्टर एक अपॉर्च्युनिटी मिळाली वेगवेगळ्या छटा एकाच वेळेला लोकांपर्यंत पोहोचवण्याची. जे की एक कॅरेक्टर म्हटलं की तिची एक गोष्ट असते आणि तसंच आपल्याला सिरियल म्हणा किंवा मूवीजमध्ये काही नाही म्हटलं तरी लिमिटेशन राहतं. पण नाटक ही एक अशी गोष्ट आहे की तुमच्याकडे लिमिटेड टाईम फ्रेम असते. पण नशिबाने रेवा हे कॅरेक्टर माझ्याकडे आलं आणि ते कॅरेक्टर असं त्याला अनेक पैलू आहेत. ती अख्ख्या जर्नी थ्रू जाते आणि ती अख्खी जर्नी मला रोज उठून पोर्ट्रे करायला इतकी मजा येते. बहुतेक पण मी असं म्हणू शकीन आता कॉन्फिडेंटली की मला प्रत्येक प्रयोगात काहीतरी वेगळं मिळतं तिच्यामध्ये. मग असं वाटतं की बहुतेक ही अशा प्रकारे येईल का, बहुतेक आता तिचं हे म्हणणं असेल का, आणि ते सतत एक्सप्लोअर करत राहणं ही माझ्यासाठी खूप मजेची कल्पना आहे. ज्यांनी हे नाटक अजूनही पाहिलं नाही आहे, तुम्ही एकदा रिव्ह्यूज वाचा. तुमच्या मित्रांना ज्यांनी पाहिलं आहे त्यांना जाऊन विचारा. आय एम प्रिटी शुअर ते तुम्हाला म्हणतील की हे नाटक तुम्हाला नक्की आवडेल. लागली पैस. सो नक्की नक्की या. आणि ज्यांनी पाहिलं आहे, अजूनही रिपीट ऑडियन्स येतो आहे, मला खूप छान वाटतं आहे. ते लोक पुन्हा पुन्हा येऊन सांगतात की आम्ही दुसऱ्यांदा पाहिलं आहे, आम्ही तिसऱ्यांदा पाहिलं आहे. ही खूप गोड गोष्ट आहे. तसेच अजून लोकांनी, नवनवीन प्रेक्षकांनी यावं आणि या नाटकाचा आस्वाद घ्यावा असं मला वाटतं. थँक्यू सो मच.